सर्वांना नमस्कार. आपला सर्वांचा प्रतिसाद अतिशय उत्तम, अतिशय छान. या तोत्तोचान आणि त्यांच्या सरांच्या गोष्टी आपल्या सर्वांना आवडत आहेत, तर आपला प्रतिसाद असाच असू द्या. तर आज पाहूया नवीन गोष्ट, धीटपणाची परीक्षा. गोड गोड खातो, सगळ्यांना घाबरवतो, अंगाला माझ्या दुर्गंध येतो, मी कोण? हा उखाणा मुलांना इतका आवडायचा की उत्तर माहीत असूनही तोत्तोचान आणि तिची दोस्त मंडळी एकमेकांना म्हणायची, ए मला ते गोड गोड खातच ते कोड घाल ना. उत्तर होतं, संडासात बसून पाव आणि गुळांबा खाणारा बागुलबुवा. तोमळीमधील धीटपणाची परीक्षा झाल्यावरही एक छान कोड तयार झालं असतं. सगळ्यांना घाबरवतो, चावे घेतो, तरी तुम्हाला हसायला लावतो. शिबिराच्या दिवशीच मुख्याध्यापकांनी अशी घोषणा केली होती की एक दिवस आपण कोहिनबुसूच्या मंदिरात धीटपणाची परीक्षा घेऊ. ज्यांना भूत व्हायचं असेल त्यांनी हात वर करा. 7-8 मुलांनी हात वर केले. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मुलं जमल्यावर जी भूत होणार होती त्यांनी बरोबर आणलेले भूताचे कपडे घातले आणि ती कोहिनबुसूच्या मंदिराकडे लपायला गेली. आम्ही तुम्हाला घाबरवून सोडू हा, जाता जाता ती म्हणाली. उरलेल्या 30-35 मुलांनी लहान लहान गट केले आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं कोहिनबुसूकडे जायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण मंदिरात, त्याच्या आसपासच्या मैदानात आणि मंदिरामागच्या स्मशानापर्यंत जाऊन यायचं होतं. मुख्याध्यापकांनी आधीच सांगितलं होतं की ही शौर्याची, धाडसाची कसोटी आहे. तरीही जर कोणाला मध्येच परत यायचं असेल तरी कोणीही हसणार नाही आणि रागवणारही नाही. तोत्तोचाननं आईकडून एक विजेरी आणली होती. आई तिला म्हणाली, हरवू नकोस हा. काही मुलं म्हणत होती, आम्ही भूतांना पकडूनच दाखवू, म्हणून त्यांनी फुलपाखरू पकडायच्या जाळ्या सोबत आणलेल्या होत्या, तर काहींनी भूतांना पकडायला दोऱ्या आणलेल्या होत्या. काय काय करायचं हे समजून घेऊन मुलं निघेपर्यंत बराच अंधार झालेला होता. गाय गोप उतरला राजा असं म्हणून गट पाडलेले होते. जपानच्या खेळामध्ये याला जॅन केन पो, म्हणजे आज आपण स्टोन पेपर सीझर हा जो खेळ खेळतो ना, या पद्धतीचा खेळ होता. मुख्याध्यापक म्हणाले होते की भूत बहुतेक रस्त्यातच भेटतील, पण मुलांना खात्री नव्हती. नाही म्हटलं तरी मुलांना थोडी थोडी भीती वाटतच होती. मंदिराच्या अंगणात गडद अंधार होता. चंद्राच्या प्रकाशामुळे खरं तर रात्र खूप आल्हाददायक होती, पण आता कोणत्याही क्षणी भूतांचा सामना करावा लागेल, भूतांशी सामना द्यावा लागेल या जाणीवेनं कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. आणि तितक्यात अंधारातून ई अशी किंचाळी मारल्याचा आवाज आला. अंधारात झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ फक्त जाणवत होती. जमिनीवर कशाला तरी कुणाचा तरी पाय लागला आणि भूत असं म्हणून कोणीतरी ओरडायचं. अखेरीस मित्राचा धरलेला हात सुद्धा त्यांना भूताचाच वाटायला लागला होता. स्मशानाकडे जायचं नाही असं तोत्तोचाननं ठरवूनच टाकलेलं होतं, कारण भूत नक्की तिथंच असणार होती. आणि खरं म्हणजे आता धीटपणाची परीक्षा म्हणजे काय हे तिला चांगलंच समजलं होतं. तिला एवढं पुरेसं होतं. गंमत म्हणजे तिच्या गटातल्या इतरांनी नेमका तोच विचार केलेला होता. तसं करणारे आपण एकटेच नाही याची खात्री करून घेत सगळ्यांनी परत शाळेकडे धाव घेतली. ते शाळेत जाऊन बघतात तर काय, त्यांच्या आधी निघालेला एक गटही परत तिथं पोहोचलेला होता. स्मशानापर्यंत जायला सगळेच घाबरलेले होते. त्याच वेळी डोक्याला पांढरं कापड गुंडाळलेला एक मुलगा रडत रडत शिक्षकांबरोबर आला होता. बिचारा भूत होऊन कितीतरी वेळ स्मशानात लपून बसला होता, पण कोणीच आलं नाही आणि हळूहळू त्यालाच भीती वाटायला लागली होती. शेवटी तो तिथून पळत आला. रडत रडत रस्त्यानं येत असताना त्याला शिक्षक भेटले आणि त्याला परत आणलं. त्याची समजूत घालून त्याला हसवण्याच्या प्रयत्नात सगळे असतानाच दुसरं भूतही रडत रडत येत होतं. तिसऱ्या एका रडणाऱ्या भूताबरोबर आलेलं होतं.
त्या भूतानं कोणाच्या तरी पळण्याचा आवाज ऐकला आणि त्याला घाबरवण्यासाठी उडी मारली आणि झाली दोघांची टक्कर. भयंकर घाबरलेली ती दोघं रडतच परत आली. इतकी गंमत झाली होती आणि शाळेच्या सुरक्षित वातावरणात मुलं एकाच वेळी हसतही होती आणि रडतही होती. तेवढ्यात तोत्तोचानच्या वर्गातला मिगिता नावाचा मुलगा परत आला. त्यानं वर्तमानपत्राचा केलेला भूताचा वेश घातलेला होता आणि कोणीच आलं नाही म्हणून तो जाम चिडला होता. मी इतकी वाट बघितली. त्यानं डास चावलेले हातपाय खाजवत तक्रार केली. भूताला डास चावले, भूताला डास चावले कोणीतरी म्हणालं आणि सगळेच हसायला लागले. मला वाटतं आता उरलेल्या भूतांनाही परत घेऊन यावं. 5वीचे वर्ग शिक्षक मारुयामा म्हणाले. रस्त्यावरच्या दिव्याखाली घाबरून उभ्या असणाऱ्या भूतांना त्यांनी एकत्र केलं आणि काही भूत तर घाबरून घरीच पळाली होती. त्यांना सगळ्यांना जमवून मारुयामा शाळेत घेऊन आले. पण त्या दिवसानंतर तोमोईच्या विद्यार्थ्यांना भूताची भीती कधीच वाटली नाही, कारण त्यांना समजलं होतं की भूतांना ही भीती वाटतेच की, हो की नाही. यानंतरची गोष्ट आहे गरम पाण्याच्या झऱ्याची सहल. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उजाडला. तोमोईच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्वाची गोष्ट वाटे. आईला आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवयच झालेली होती. पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तोत्तोचाननं विचारल्यावर मात्र तिला धक्काच बसला. कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला माहित होतं, पण पहिलीतली मुलं म्हणजे. पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मात्र तिला कल्पना फार सुंदर वाटली. ती सहल म्हणजे समुद्राकाठची शाळा होती. शिजुओका मधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्ये गरम पाण्याचा प्रवाह होतो. तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळही करता येणार होती आणि पोहताही येणार होतं. 3 दिवस आणि 2 रात्री एवढा काळ सहल जाणार होती. तोमोई मधल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथं घरही होतं. तिथे ते सुट्टीत हवा पालट करायला म्हणून जात असत. तिथेच त्या 50 मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय होणार होती. आईनं अर्थातच परवानगी दिली. ठरलेल्या दिवशी सगळी मुलं शाळेत जमली. निघण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितलं, आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कुणी हरवायचं नाही, समजलं? चला आता. एवढंच. आणि जेव्हा मुलं जिवुगाओका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं इतकी शहाण्यासारखं वागली. कुणीही धावपळ केली नाही की आरडाओरडही केली नाही. दंगा करू नका, रांगेत चाला, खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे कचरा कुंडीत टाका, अशा सूचना विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत. त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणुकीतून दिसत होती. कोणाला धक्काबुक्कीही करायची नाही. स्वतःची लाज वाटेल असं वागायचं नाही. कचरा दिसला तर तो उचलून टाकायचा आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही. हे शिकवायला तोमोईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाहीत. पण याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तोत्तोचान आता तिच्या बाकापाशी शांतपणे बसून शिकत होती, शिक्षण घेत होती. तेही अगदी पहिल्या दिवसापासूनच. आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांसोबत बसलेल्या तोत्तोचानला पहिल्या शाळेतलं कुणी बघितलं असतं तर तीही असणं शक्यच नाही असंच म्हणून टाकलं असतं. नुमाजूला सगळे जहाजावर चढले. मुलांना सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. तसं ते जहाज काही फार मोठं नव्हतं, पण इतके सगळे उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं. मुलं त्या जहाजाचा कोपरा निरखून पाहत होती की थोड्याच वेळात समुद्र खवळला. तोत्तोचान आणि इतर मुलांना कसं तरीच व्हायला लागलं. पण तेवढ्यात एका मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला. जणू तो काही सगळ्या जहाजाचा तोल सावरणार होता. जहाज एका बाजूला कललं की तू ऊ असं म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला जायचा. पुन्हा दुसऱ्या बाजूला कललं की ऊ असं म्हणायचा आणि आधीच्या बाजूला यायचा. तो इतका प्रकार इतका गमतीशीर होता की कसं तरच होत असूनही मुलांना हसू आवडत नव्हतं. आणि हसता हसता जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं. पण बिचारा सगळ्यांना हसवणारा तो मुलगा, ज्याच्या करामतींनी इतरांना बरं वाटलं, त्याला मात्र आता
कसं तरीच व्हायला लागलं होतं. तोळी हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आणि टेकड्यांनी वेढलेलं एक शांत सुंदर असं गाव होतं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाली. तो काही शाळेतला तलाव नव्हता, त्यामुळं मुलांनी पोहण्याचे पोशाख सोबत घेतलेले होते आणि घातलेही होते. गरम पाण्याचा झरा हा मात्र सगळ्यात निराळा अनुभव होता. पाण्याचा तो प्रवाह असल्यानं तो नेमका सुरू कुठे होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्यच नव्हतं. पाण्याच्या प्रवाहाच्या आलं की सगळ्या गळ्यापर्यंत गरम पाणी. तो अनुभव खरोखरच मस्त होता. त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागायला लागलं की समजायचं आपण समुद्रात आलोय. आणि असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात अंघोळ केल्यासारखं वाटत होतं. मुलं अगदी निश्चल मनानं पाण्यात डुंबत आणि गप्पा मारत होती. त्यांना तसं पाहणाऱ्यांच्या मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झरात उतरल्यावर लहान मुलंही मोठ्यांसारखी का बरं वागायला लागतात. त्या काळी समुद्र किनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे तिथला तो किनारा जणू मुलांची खाजगी मालमत्ताच झालेली होती. हा निराळाच अनुभव मुलांना खूप मोकळेपणानं अनुभवला. खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हाताची बोट थंडीनं सुरकुतलेली होती. प्रत्येक रात्री अंथरुणावर पडताना की एक एक जण भूताच्या गोष्टी सांगत असे. तोत्तोचान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत, प्रसंगी रडत, पण डोळे पुसता पुसता विचारत, मग पुढे काय झालं. शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षापेक्षाही हा अनुभव विलक्षण होता, जास्त जिवंत होता. रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावं लागे आणि तुम्ही कोण, कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणाने उत्तरं द्यावी लागेल. आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती तर कोणी समुद्रात दूरवर गेल्यानं इतरांना काळजीतही पाडलेलं होतं. कोणी खेळताना धडपडलं होतं तर कुणाच्या वाळूतल्या काचा पायामध्ये बोचून जखमाही झालेल्या होत्या. आणि या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत होती, पण त्यामुळेच मज्जा आली होती. आसपासच्या दाट झाडीत होती आणि बर्फ गोळी विकणारी दुकानही होती आणि एक माणूस एकटा एक लाकडी होडी बांधत होता. सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर तयार झाली हे बघायला जात असत. त्या माणसानं तोत्तोचानला लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब अन गुंडाळा केलेला पापुद्रा दिलेला होता. आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर, निघायच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विचारलं. मुलं तर भलतीच खुश झालेली होती, कारण त्यांचा एकही एकत्रित फोटो काढलेला नव्हता. पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कोणी लघवीला गेलेलं होतं तर कोणी बूट घालत होतं. शेवटी एकदा सगळे जमले तेव्हा फोटोसाठी उभं राहिल्यानं कंटाळलेली मुलं चक्क जमिनीवर लोळत होती. पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या असलेल्या मुलांना फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमूल्य ठेवा असा सापडलेला होता. फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे. जहाजातली सफर, सगळ्यांना हसवणारा तो मुलगा, गरम पाण्याचे झरे, भूताच्या गोष्टी, तोत्तोचान, ती उन्हाळ्यातली सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हती. ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा टोकियो मधली घराजवळची तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत असत. जर ही गोष्ट आपल्या सर्वांना आवडली तर आपणही ऐका, आपल्या विद्यार्थ्यांनाही ऐकवा, आपल्या घरातील मुलांनाही ऐकवा. हे चॅनल आपल्या सर्वांना आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आपण लाईक करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका. आपण परत पुन्हा भेटू नवीन गोष्टी घेऊन आणि नवीन जमती घेऊन. जय हिंद.